अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे किंवा काहींना जर आपण स्वीकृत पदाची संधी देता आली तर त्या पद्धतीने जर पुढे ॲडजस्टमेंट करता आली तर ती करावी आणि आपल्याला एकत्रितपणाने पुढचे 5 वर्ष नगर परिषदेमध्ये एक चांगलं काम करण्याकरता एक सलोखा जपता येईल. आपण एक वैचारिक पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाऊ. त्यामध्ये काल प्रभाग क्रमांक 2 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप आंबोरे आणि भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपिकाताई विजय इंगुळकर हे दोघंही उमेदवार त्यांचे एबी फॉर्म घेऊन उभे असताना सुद्धा, अधिकृत पक्षाचे उमेदवार असताना सुद्धा दीपिकाताई विजयराव इंगुळकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यातून पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिताताईला संधी 2.5 वर्षाकरता संधी देण्याचा निर्णय केला. पूर्ण तुंगारलीतील गावातील नागरिकांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं, अभिनंदन केलं. मी स्वतः आव्हान करत होतो, विजय भाऊंना विनंती केली किंवा माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या सहकार्याने विनंती करत होतो आणि त्यांनी देखील त्या आव्हानाला प्रतिसाद दिला. अडीच वर्षाचा फॉर्म्युला करत असताना 2.5 वर्ष पूर्ण होण्या अगोदर पहिला 1-2 महिने आधीच अनिताताईचा राजीनामा दिला जाईल आणि त्यानंतरनं दीपिकाताईला तुंगारलीतल्या प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेवक पदाची उमेदवारी दिली जाईल. आज जसं आपण बिनविरोध केलं तसंच पुढच्या 2.5 वर्षांना देखील तुंगारलीकरांना बिनविरोध ही सीट किंवा दीपिकाताईला संधी द्यावी असं आवाहन करतो. मी जी काही जबाबदारी घेतली त्यामध्ये दीपिकाताईला 2.5 वर्षानंतर संधी देणंच, परंतु ती भारतीय जनता पक्षाची आहे. 2.5 वर्षानंतर ती स्वतः भारतीय जनता पक्षाचीच नगरसेविका म्हणून निवडून येत असताना मी स्वतः भाजपची पट्टी घालून तिचा प्रचार करील आणि तिला निवडून आणण्याची देखील जबाबदारी घेईल. त्यामुळे मनात कुठली शंका आणायचं कारण नाही. काही आता वावड्या उठतील. मी अजून तर कोणाशी चर्चाही केली नव्हती, परंतु डायरेक्ट पत्रकार बांधवांच्या समोर आलो. काही वावड्या उठवण्याचा प्रयत्न करतील, मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं कुठल्याही प्रकारची मनात शंका न आणता जो निर्णय केलेला आहे त्या निर्णयावरती मी ठाम असणार आहे. शेवटी हे 2.5 वर्ष संपल्यानंतर आणि आज माझं 1 वर्ष विधानसभेचं पूर्ण होतं, म्हणजे 3.5 वर्ष जवळपास माझ्या आमदारकीचा काळ पूर्ण होईल आणि वर्षा 6 महिन्यांनी मी सुद्धा त्यांच्या दारात जाणार आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि त्यातून जो काही निर्णय दिला त्या निर्णयाला मी बांधील राहून शब्दानं पक्का राहून त्यांचं जो फॉर्म्युला ठरला किंवा जो काही त्यांनी समझोत्याने एकत्रितपणाने गाव आपलं एक राहिलं पाहिजे या भूमिकेतून निर्णय घेतला, त्या निर्णयाला मी देखील जबाबदार असणार आहे. मी मनापासून विजय भाऊचं, संपूर्ण इंगुळकर परिवाराचं, त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.